लोकसभा निवडणुकीनंतर आता वारे वाहू लागले ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे जागा प्रत्यारोपावरनं या ठिकाणी आता चढाओढ पाहायला मिळते। याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट आहेत। साहेब, काय सांगाल? आता मित्र पक्षांनी दावे प्रतिदावे हे सुरू केलेले आहेत। विधानसभा निवडणुकीची अद्याप घोषणा नाहीये, मात्र राष्ट्रवादीकडनं 80 आणि 90 जागांची मागणी केली जाते। राष्ट्रवादींना लोकसभेमध्ये जे काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करायच्या आहेत आणि म्हणून कदाचित त्यांचा असा आग्रह असू शकतो की लवकर जर जागाचं वाटप झालं तर त्या पद्धतीने तयारी करता येईल आणि त्यात काय गैर नाही। परंतु ह्या गोष्टी माध्यमाच्या याच्यातून होत नाहीत। माध्यमासमोर गेलं मग आम्ही 80 घेणार का 100 घेणार, मग जागा वाटप लवकर झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा चर्चा ही पक्षाच्या नेत्यांकडे होत असते माझी माहितीप्रमाणे। आणि म्हणून तिथं जर ही चर्चा झाली आणि त्यावर जर निर्णय घ्यायचा वेळ आली तर हे एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे निर्णय घेतील। परंतु या सगळ्या बातम्यामुळं मग महायुतीमध्ये काही गडबड आहे का, मग काही हालचाली चालू आहेत का, हा इकडे जातोय का तो तिकडे जातोय का, या सगळ्या चर्चेला वाव मिळतो। आणि मला वाटतं ह्या अशा चर्चा होणं हे थोडं चुकीचंच आहे, परंतु ते मोठे नेते असल्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही। बरं, दुसरीकडे असंही पाहायला मिळालं, काल 2 राष्ट्रवादीचे मेळावे झाले वर्धापन दिनासंदर्भात। दोन्हीही बाजूने एकमेकांचं कौतुक हे करण्यात आलं होतं। त्यावरून आता कुठेतरी संशयाचं वातावरण पाहायला मिळतंय। अजितदादांनी पवार साहेबांचं एकूणच कौतुक केलं तर सुप्रियाताईंनी देखील पूर्वश्रमीच्या नेत्यांची देखील मोठी मेहनत आहे असं देखील त्या म्हणालेत। राष्ट्रवादीमध्ये कधी काय घडेल याचा कोणीच अंदाज घेऊ शकत नाही, म्हणून त्याच्यावर तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न असल्यावर त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। एकमेकाबद्दल आदर ठेवणं हे सुद्धा काही चुकीचं नाही, म्हणून पक्षासाठी अनेक लोकांनी काम केलेलं असतं आणि त्याचा सन्मान केला पाहिजे। ही जी भूमिका आहे ही मला वाटतं ही चांगली भूमिका आहे। काही दिवस असताना पक्षासाठी अजितदादांनी काम केलं, अनेक वर्ष शरद पवार साहेबांनी पक्षासाठी काम केलं आणि म्हणून एकमेकाबद्दलचा एक आदरभाव ठेवणं हे मला वाटतं ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी योग्य आहे। काही लोकांना त्याची जाणीव नाही आहे, काही लोक तर बस आमच्यामुळंच पक्ष आहे, आमच्यामुळंच चाललं आहे, हे जे काही अहंकारी भाषा जे काही लोक वापरतात ना त्याला दिलेलं उत्तर आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर भटकती आत्मा अशी टीका केली होती, मात्र काल पवारांनी त्याला उत्तर दिलेलं आहे, हीच भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही असं देखील ते म्हटलेले आहेत। अहो, आश्चर्य या गोष्टीचं आहे की आता शरद पवार साहेब देवदेवतावर विश्वास ठेवायला लागले आहेत, भटकती आत्मावर विश्वास ठेवायला लागलेले आहेत। हा भाजपमुळं त्यांच्यात झालेलं परिवर्तन आहे। नसता हे मानत होते का, हे कधी मंदिरात जात होते का? नाही, आता जातात। आता भटकती आत्मावर त्यांचा आता विश्वास बसायला लागलेला आहे, म्हणून त्यांनी भटकत राहा, परंतु अनेक वर्ष तुम्हाला आणखीन संधी नाही आहे एवढं मात्र निश्चित आहे। हे जे महायुतीचं सरकार आलं आहे, NDAचं जे सरकार आलं आहे ते मजबूतीने चालणार आहे याची जाणीव त्यांनासुद्धा आहे। परंतु या सगळ्या आघाडीमध्ये कुठंतरी आपण ह्या सर्वांचं किंगमेकर व्हावं ही शरद पवार साहेबाची कदाचित भूमिका असावी, म्हणून ते पुढे फ्रंटला येऊन ह्या अशा सगळ्या गोष्टी घडवत असतात। बारामतीत सध्या एका दादांचा बोलबाला असताना आता दुसरे दादा राजकारणात पदार्पण करू इच्छित आहेत। कार्यकर्त्यांची मागणी आहे की युगेंद्र पवार हे बारामतीचे आम्हाला नवीन दादा हवेत। कसं पाहता एकूणच या विधानांकडे? बारामती असेल की पश्चिम महाराष्ट्र असेल, सगळा दादा लोकांचा पट्टा आहे तो, म्हणून कोणता दादा कधी उदयास येईल याचा काही नियम नाही आहे। म्हणून या दादाला आपला नमस्कार, जो येईल त्याला नमस्कार आणि जो जाईल त्यालाही नमस्कार। दुसरीकडे संजय राऊतांनी टीका केली होती आपल्यावरती की हे खोके सरकार आहे, टेबलांच्या खालून पैसे घेतात, याला काय उत्तर देणार? अरे, टेबलाच्या खालून कशाला घ्यायचे पैसे? त्याला द्यायचं असेल तर टेबलाच्या वरून दे, आम्ही घ्यायला बसलेलो आहोत। काहीही प्रश्न, काहीही विचार ज्याला काही बेस नाही असे फालतू प्रश्न विचार फक्त मांडू शकतो तो फक्त संजय राऊत। अशा टेबला खालून पैसे घेतात, हे घेतात, अरे या अशा गोष्टीला सर्वसामान्य जनता कधीही मान्यता देत नाही। तुम्ही जे बोलतायत ना ते निव्वळ वेडा माणूस असतो ना तोच हे बोलू शकतो।
एकीकडे आपल्याकडे ज्यावेळी ठाकरे सरकार असताना उद्धव ठाकरे कधी मंत्रालयात आले नाहीत. काल सुनील तटकरेंनी देखील तो संपूर्ण प्रसंग हा पुन्हा एकदा रेखाटून दाखवला. मात्र बारामतीकडनं म्हणजे आता पुन्हा एकदा चंद्रकांत दादा म्हणालेले आहेत की ठाकरे सरकार असताना ठाकरे सरकारने काम चांगलं केलं, कौतुक केलेलं आहे कुठेतरी. दादांच्या दृष्टिकोनातून चांगलं काम केलं असेल तर मला वाटतं ते आनंदाची गोष्ट आहे. दादाला सुद्धा याच्यातून संदेश घेतला पाहिजे की आपणही इतरांचं हे काही जे कौतुक करतायत त्यांचा अनुभव घेऊन आपणही कामाला लागा. फक्त आता कोल्हापूर आणि पुण्यापुरता मर्यादित राहू नका, महाराष्ट्रभर फिरा. तुमची सुद्धा या पक्षाला गरज आहे. दुसरीकडे काल शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची बैठक झालेली आहे. या बैठकीत अनेक नाराजी नाट्य देखील पाहायला मिळालं होतं. काय नेमकी आमदारांची कैफियत होती? काय कैफियत नव्हती. फक्त त्यांनी हे सांगितलं की आता निवडणूक आहे तोंडावर आलेले आहेत, 3 महिन्यानंतर आचारसंहिता लागण्याचे चान्सेस आहेत, म्हणून आमचे असलेले प्रलंबित कामं जे आहेत ते तातडीने मार्गी लावा. आणि CM साहेबांनी तुरंत ताबडतोब ॲक्शन मोडवर जाऊन त्या संबंधित अधिकारी असेल मंत्री असेल त्यांना सूचना दिल्यात की ज्या ज्या आमदारांचे जे प्रलंबित कामं आहेत जे जनतेशी निगडीत आहेत त्यांना तातडीने मान्यता द्या किंवा ते कामं मार्गी लावा. म्हणून मला वाटतं हा जो येणारा आठवडा आहे ह्या त्या गोष्टीने त्या दृष्टीने सर्वच पक्षाच्या आमदारांचा, असं नाही की शिवसेनेचाच करायचं आहे, भाजपचे असेल राष्ट्रवादीचे असेल, हे सर्वांचे कामं आता मार्गी लागतील. मतदारसंघामध्ये कामं झाली तर त्या जोरावर आपल्याला ही निवडणूक जिंकायची. असा जो आमचा जो आग्रह आहे त्याला मुख्यमंत्री साहेबांनी काल संमती दिलेली आहे आणि त्या पद्धतीने आमची तयारी सुरू आहे. काल ज्यावेळी भूमिगत कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते त्यावेळी एक महत्त्वाचं विधान त्यांनी केलं होतं की रस्त्याच्या विस्ताराबरोबर मंत्रिमंडळाचा विस्तार ही लवकरच केला जाईल. नेमका हा विस्तार कधी होणार आहे? आता एवढं विचारल्यानंतर थोडंसं तारीख विचारली असतं तर बरं झालं असतं. बाकीचे लोकही खुश झाले असते. म्हणून आता त्यांनी जेव्हा शब्द दिला आहे त्याचा अर्थ त्यांच्या बैठकी कुठेतरी होतील आणि याच्यावर निर्णय लवकर होईल अशी अपेक्षा आहे. पण ज्या पद्धतीत ते शब्द देत आहेत याला आता हे सरकार येऊन वर्ष उलटलेलं आहे. या मंत्रिपदावरनं अनेक नाराजी देखील नाट्य पाहायला मिळालं होतं. आपणही इच्छुक होतात, त्यावरनंही अनेकांनी टीका केली होती. नेमकी ही तारीख कधी असणार आणि जर का मंत्रिमंडळाचा विस्तार नाही झाला तर कुठेतरी शिवसेनेतली अंतर्गत नाराजगी किंवा खतखत ही प्रकर्षाने बाहेर येईल का? नाही, खतखत बाहेर येण्याचा प्रश्न नाही, परंतु हे विस्तार का झाला नाही तर त्याच्या मागचं कारण असं आहे की मध्यंतरीच एकदम अजितदादाची झालेली एंट्री, त्यांना दिलेली मंत्रिपदं, त्याच्यानंतर लांबलेला विस्तार, मला वाटतं आता योग्य वेळ आलेली आहे. आणि हा काय आमच्या शिवसेनापुरता मर्यादित प्रश्न नाही आहे, हा भाजपचाही प्रश्न आहे. भाजपच्या आमदारांना वाटतं आपल्याला लवकर मंत्रिपदाची शपथ घेता यावी आणि राष्ट्रवादीचे 1-2 जो बाकी आहे त्यांनाही वाटतं की आपण मंत्री व्हावं. आणि म्हणून या सर्वांच्या आमदाराची एकंदरीत मर्जी आणि त्यांचे लागलेले डोळे त्या विस्ताराकडे, म्हणून मला वाटतं याची आता जाणीव पक्षाच्या नेत्यांना पण आहे. म्हणून या कदाचित झाला तर 20 तारखेच्या आत विस्तार होईल, नसता विधानसभेनंतर. पण नाही झाला तर विधानसभेनंतर आमदारांची नाराजगी पाहायला मिळेल का? आमदार बघा नाराज असेल नसेल तो त्यावेळेचा प्रश्न आहे, परंतु निश्चित आहे आमदारामध्ये त्यामुळे थोडीशी नाराजी पसरेल एवढं तर मला तरी वाटतं. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.